नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतंय। आजपासून पुढील 3 दिवस राज्यात परत एकदा आपल्याला मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा पुन्हा पाहायला मिळतोय। तर नेमकं कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, पुढील काही तासांमध्येच आपल्याला राज्यातील, जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील काही भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। विजांच्या कडकडाटासह मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय। तसेच उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तुरळक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नाशिककडच्या या बाजूने आपण जसं की बघू शकताय, आपल्याला नाशिक, त्रिंबक या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर आपण जसं की बघू शकताय, विदर्भात जर पाहिलं तर विदर्भात आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळेल। काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। अमरावती, खामगाव, जळगाव या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच जर कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी देखील आपल्याला पाहायला मिळेल। पावसाचा हा येलो अलर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे, सातारा, सांगली, बारामती, इंदापूर, दौंड, करमाळा, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, वडूज, विटा, कराड, जत या सर्व ठिकाणी मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। बार्शी, लातूर, तुळजापूर, वैराग, कुर्डुवाडी, परांडा, करमाळा, धाराशिव, लातूर, तुळजापूर, सोलापूर या ठिकाणी आपल्याला पंढरपूरमध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील काही तासांमध्ये आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच नाशिक जिल्ह्याचा काही भाग या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, ज्या राज्याच्या ज्या भागांमध्ये आपल्याला यावेळेस पाऊस झालेला नाही अद्यापही, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। पुढील 3 दिवस मित्रांनो 7 ऑगस्ट पर्यंत आपल्याला राज्यात विविध ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसाचा इशारा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा सविस्तर अंदाज जाणून घ्यायचा असेल, त्यासाठी तुमच्या गावाचं, जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो। फक्त तुम्ही व्हिडिओला एक लाईक केलं पाहिजे, चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे, तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, म्हणजे तरच तुम्हाला तुमच्या अंदाजाचा रिप्लाय देखील भेटत असतो। त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।